झाड मरताना आपल्याला दिसतंय। परंतु मग याला सेटिंग एवढी जास्त का बरं, हा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडत असेल। मित्रांनो, ह्या झाडाचा एक विशेष गुणधर्म म्हणजे असा की ज्यावेळेस हे झाड मरतं, त्या मरत असताना ते पुढच्या पिढीसाठी जास्तीत जास्त फळं देऊन जातं, याची प्रवृत्ती। आणि ह्याच कारणामुळे ज्यावेळेस ह्या झाडाची मरण्याची अवस्था आलेली असते किंवा या झाडाच्या आजूबाजूची माती जास्त रासायनिक खतांमुळे किंवा कुपोषणामुळे मरते, त्यावेळेस तुमचं हे झाड सुद्धा मरायला सुरुवात होते। आणि सोबतच हे झाड मरत असताना जास्तीत जास्त सेटिंग आपल्याला देऊन जातं। त्यामुळे मित्रांनो, हा निसर्ग, हे झाडं हे आपल्या कल्याणासाठी किंवा शेतकऱ्यासाठी मरताना सुद्धा जास्त उत्पन्न देऊन जातं, परंतु शेतकरी मात्र त्याला त्याच्या मातीमध्ये आणखीनच जहर, आणखीनच विषारी खतं मातीमध्ये टाकत असतो। तर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच्या माध्यमातून आज आपल्याला हाच संदेश द्यायचा आहे की ज्यावेळेस आपल्या बागेमध्ये असे मररोग किंवा असे झाडं आपल्याला दिसत असतील, तर लवकरात लवकर आपण SCD वैदिकचा बेसल डोस आणि प्राकृतिक पोषण वैदिकचं आपण यांना दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपली बाग वाचते, सगळ्यात महत्त्वाचं बागेचं आयुष्य वाढतं आणि सोबत आपलं उत्पन्नही चांगल्या पद्धतीने वाढतं। तर मित्रांनो, अधिक माहितीसाठी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या YouTube चॅनलवर जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातील लिंबूवर्गीय फळांचे व्हिडिओ आपल्याला YouTube व्हिडिओवरती बघायला मिळतील। आपल्या शेतीमध्ये SCD वैदिकचा वापर करा आणि शेती आनंदाने करा। धन्यवाद।